नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीडीआय पोर्टलवर डाटा कलेक्शन, डाटा एंट्री कशी करायची याबाबत माहिती बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला जी वेबसाईट आहे pdi.gov.in या पोर्टलवर जायचे आहे। पोर्टलवर गेल्यानंतर राईट साईडला लॉग इन बटनावर क्लिक करायचे। त्यानंतर लॉग इन पेजला आपला जो आयडी पासवर्ड ग्राम स्वराजचा आयडी पासवर्ड आपल्याला यूज करायचा आहे ॲडमिन लॉग इनचा। बटनावर क्लिक करायचे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सेक्रेटरी नेम हे भरायचं आहे। नंबर भरायचा। अपडेट बटनावर क्लिक करायचं। डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली चा मेसेज आल्यानंतर पुन्हा लॉग आउट करायचे। लॉग आउट केल्यानंतर पुन्हा लॉग इन करून घ्यायचे। लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर इज करेक्ट या टॅबवर क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याकडे बघा समोर ऑफिस फर्स्टमध्ये सेकंडमध्ये एंटर पीडीआय डेटा थर्ड डाटा सबमिशनच्या 5 टॅब आहे आपल्याला। तर आपण सुरुवातीला 2 नंबरची टॅब वरती जायचं। हे वर 2.1 मध्ये आपल्याला डाटा कलेक्शनचा फॉर्म उपलब्ध आहे। म्हणजे तो फॉर्म आपण आधी डाउनलोड करायचा आहे, ग्रामसेवकांना द्यायचा। ग्रामसेवकांनी डाटा कलेक्शन केल्यानंतर त्यांच्याकडून आपण घेऊन पुन्हा डेटा एंट्री करायची। तर डेटा एंट्री इथून डाटा डाउनलोड करून घ्यायचा फॉर्म आणि इथून डेटा एंट्री करायची। एंटर अपडेट इथे बघा आपण डेटा एंट्रीचा फॉर्म ओपन करूया आधी। हे बघा हे एवढे सारे क्वेश्चनचे आपल्याला आन्सर भरायचे आहेत। पहिली जी माहिती आहे पशुधन विभागाची आहे। तर 37 क्वेश्चन्स आहेत, हे आपल्याला सॉल्व करायचे आहेत। तर ॲक्शन बटनाच्या खाली प्लसचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर जे पण आपल्या समोर प्रश्न असतील, एकूण दूध संकलन केंद्र संख्या किती, तर हे आपल्याला भरायचे आहे। तर हे कुठून भरणार? जो आपण ग्रामसेवकांना डाटा कलेक्शन फॉर्म डाउनलोड करून दिलेला असेल त्या फॉर्मवर ग्रामसेवक माहिती भरून देतील आणि त्यांच्या सही शिक्का असलेली माहिती आपल्याकडे जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे। तर एकूण डाटा किती, एकूण सारे 23 डिपार्टमेंट आहेत, 23च्या वरती आहेत। ते सर्व प्रश्न आपल्याला भरायचे आहेत, कोणीही चुकीची माहिती भरायची नाही। जे फॉर्ममध्ये दिलेली माहिती आहे तीच आपल्याला अपलोड करायची आहे। तर फॉर्म कसा अपलोड करायचा ते आपण बघून घेऊया। डेटा एंट्रीचं तुम्हाला सांगितलं, इथून आपल्याला एंटर पीडीआय डाटामधून इथून डेटा एंट्री होईल आणि इथून डाटा फॉर्म आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे। बघा डाउनलोड द्यायचं। डाउनलोडमध्ये गेल्यानंतर बघा स्टेट महाराष्ट्र सर्च बटनावर गेल्यानंतर हे बघा हे सारे फॉर्म ओपन झालेले आहेत। तर फॉरेस्ट डिपार्टमेंट याची माहिती कुठे मिळेल? वनरक्षक कार्यालयाला। सेकंडची माहिती कुठे मिळेल? ग्रामपंचायत कार्यालयातून। थर्ड कृषी सहाय्यक कार्यालय, हे सर्व कार्यालयांची नावं पण दिली आहेत। तर फॉर्म कुठून डाउनलोड करायचे? बघा लास्टला DCF डाटा कलेक्शन फॉर्म, हे बघा हा एक फॉर्मवर क्लिक करूया आपण। क्लिक केल्यानंतर हा फॉर्म समोर येईल, त्याला इथून प्रिंट म्हणायचा। डायरेक्ट प्रिंट पण देऊ शकतात किंवा सेव्ह पण करू शकतात। प्रिंट देऊ शकता किंवा सेव्ह। आता मी हा सेव्ह करून घेतले। नाव द्यायचं ज्या डिपार्टमेंटची माहिती असेल ती। झाला, पुन्हा बॅक जायचे। बॅक गेल्यानंतर 2 नंबरचा पुन्हा फॉर्म इथे बघायचा, हा कोणता विभाग आहे? डेव्हलपमेंट, ही डाउनलोड करून घ्यायची।
इथे प्रिंट बटनावर क्लिक करायचे, तिला सेव्ह करा किंवा प्रिंट करा आणि सगळी माहिती आपल्याला ग्रामसेवक यांच्याकडे द्यायची. त्यांनी ग्रामसेवकांनी आपल्याला भरून दिल्यानंतर पुन्हा त्याची आपल्याला डेटा एंट्री करायची आहे. त्याप्रमाणे सर्व फॉर्म आपल्याला सेव्ह करून घ्यायचे. तर सध्या तरी आपल्याला 2 नंबरच्या टॅबमध्ये काम करायचं आहे. 2 नंबरच्या टॅबमधून इथून डाउनलोड फॉर्म करायचा आणि इथे डेटा एंट्री करायची आहे. याप्रमाणे आपल्याला हे काम पुढील 3 ते 4 दिवसामध्ये संपवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.